तीसरं नको आगे ना सर एक बार सेम बोर्ड होता म्हणजे उपनिबंधक आणि खाद्य बोर्ड त्यात जो उपनिबंधक होता त्याच्यात बायकोचं हेल्थ सेंटर कागदपत्रांचा ग्रामीण भागातले जे दुर्लक्षित आहे. दुसऱ्या जिल्ह्यात पण मी मालेगावचं उदाहरण आत्ताच दिलं ना की मालेगाव मध्ये 3977 रद्द करण्यात आले आणि 1044 अशाच पद्धतीने बनावट अर्जाचा आधारावर आदेश दिला होता. जिथे जिथे जन्म प्रमाणपत्र घोटाळा झालाय तिथे कारवाई होत राहील. जो जामिया इस्लामियाचा जो विषय आहे तो वेगळा आहे. तो पण विषय आम्ही आज परत एकदा पाठपुरावा केला आहे. त्यात एक पुढची एक कारवाई अपेक्षित आहे. ते मला असं वाटतं की आठवड्याभरात ती पण होणार. जे त्यांनी शेड्यूल ट्राईब लोकांची जमीन घेतली अनुसूचित जमातीची त्याच्यावर कारवाई ऑलरेडी झालेली आहे. FCRA ने जे 106 कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्यात प्रॉपर्टी आयडेंटिफाय झाली आहे. ती पण प्रक्रिया सुरू झालेली आहे. यात आणखीन काही गोष्टी आहेत की याने बनावट डोनेशन दाखवले. फॉरेनचं डोनेशन बंद झालं तर आता काही ट्रस्ट कडून व्यक्तींकडून बनावट डोनेशन आलेलं दाखवले आहेत. त्याची चौकशी इन्कम टॅक्स करीत आहे. तर हा जो प्रकार प्रशासक नेमण्याचा काही ऑर्डर झाली होती का आणि कसं काही नेमलं नाही गेलं का अजून? जामियावर प्रक्रिया सुरू आहे आणि ती लीगल सेमी ज्युडिशियरी प्रक्रिया असल्यामुळे शेवटी प्रशासक नेमावा लागतो. पण त्यात आता ती प्रक्रिया सुरू आहे. सर आज सगळे जे अधिकारी आहे पोलीस जिल्हाधिकारी नंदुरबार नगरपालिकाचे CEO आणि आरोग्य विभाग या सगळ्यांनी कबूल केलं की गेल्या 2-3 वर्षात नंदुरबार नगरपालिकेतील काही सरकारी अधिकारी आणि 2 एजंट यांनी मिळून 11 ते 22 बोगस जन्म दाखले दिले. त्याचं रजिस्ट्रेशन केलं. त्या संबंधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 54 सर्टिफिकेट मिळाले आहे. परंतु एकंदर 11 ते 22 बोगस सर्टिफिकेट देण्यात आले आहे. सर या सगळे सर्टिफिकेट रद्द करण्याची मी मागणी केली होती. ती प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलंय. पुढच्या आठवड्याभरात ते 11 ते 22 रद्द होणार. दुसरा जो माझा मेन आग्रहाचा मुद्दा होता की हा नगरपालिका लेवलचा कोणतरी पिऊनचं एकट्याचं काम नाहीये. ह्या 11 ते 22 लोक जे आणलंय त्याच्या मागचं मेन मास्टर माइंड कोण आहे त्याची पण चौकशी व्हायला. सर सत्ताधारी पाकिस्तानातील बांगलादेशातील तिकडच्या लोकांना पण हे सर्टिफिकेट दिले जाते असं काही निदर्शनात आलंय का आपल्याला? आता 2 प्रकारचे नवीन घोटाळे. इथला हा घोटाळे एक कॅटेगरी आहे. उद्या मी संभाजीनगरला सिल्लोडला जाणार आहे तिथल्या गावात. तिथलं गावाचं कॉम्प्युटर टर्मिनल हॅक करून महाराष्ट्राचे नाही असे हजारो लोकांचे तिथे पण 4000 सर्टिफिकेट दिले गेले आहेत. तर त्यात बाहेरचे लोक निश्चितपणे जसं मी जो गेले वर्षभर सांगत होतो की बांगलादेशी रोहिंग्या त्याचा भारतात जन्म नाही झाला असे लोक. तर महाराष्ट्र सरकारने 1,24,000 प्रमाणपत्र रद्द केले. त्यात एक पण मायका लाल पुढे आला नाही की मी हिंदुस्थानी आहे माझा हिंदुस्थानात जन्म झालाय त्याचं प्रमाणपत्र आहे. मग तो कुठला आहे त्याचा पुढच्या ATS पाहणार. सर राज्यातील अनेक वर्षानंतर आता महाराष्ट्राच्या जनतेला मग ते महापालिका असो जिल्हा परिषद असो नगर परिषद असो विकास नरेंद्र मोदीजीने आता विकास हे लोकशाहीचा मुख्य मुद्दा असला पाहिजे. देवेंद्र फडणवीस त्याची अंमलबजावणी करीत आहेत तर विकासावर विश्वास